जय महाराष्ट्र पब्लिक. आजचा आहे डे 2 इन जपान. सो तुमच्या सर्वांचा क्वेश्चन असतो की अरे यार, जापान ते इतकं स्ट्रिक्ट आहे, इतकं डिसिप्लिन आहे, असं वर्क कल्चर, तसं लाईक दिस लाईक दिस लाईक दॅट. तर तुम्हाला एक गोष्ट सांगतो. आज माझा दुसरा डे आहे आणि 2 दिवसामध्ये मला इतकं सारं त्यांनी गोष्टी प्रोव्हाइड केल्या आहे ना. ऑल ओव्हर मी इंडियाला समजा 50-60 वर्ष जरी काम केलं नाही का कंपनीमध्ये, तर इतकं भेटणार नाही. हे बघा, एकदम असं सुंदर असं हॉटेल आहे. इथं माझा स्टे बाकी सर्व दिवसाचा. अँड विषय झाला, आता जे बाकीच्या गोष्टी असतात बाकी कंपनी देते तुम्हाला, की स्टे देते, फूड देते, हे सर्व मला इकडे भेटतंय. लॅपटॉप, पर्सनल मोबाईल, सर्व गोष्टी सर्व मिळतंय मला इकडे, काहीच कमी नाही. बट पॉईंट असा आहे हा व्हिडिओ बनवायच्या मागं. काल आहे ना, आम्ही रेस्टॉरंटला गेलो, जॉईनिंग पार्टी होती माझी. आणि तेव्हा मी बोलताना असं बोललो, मी जेव्हा तायवानला होतो ना, मी कुक करायचो, मला कुकिंगला आवडते. त्यांनी एका दिवसाच्या आतच हे बघा, हा पूर्ण बॉक्स मला आज गिफ्ट केला. आणि याच्यामध्ये काय काय ना, जेव्हा मी बघितलं ना, माझ्यासाठी पण सरप्रायझिंग होतं, माहिती आहे का. हे सर्व इंडियन मटेरियल आहे बघा, पूर्ण कुकिंगचं मटेरियल दिलं आहे त्यांनी मला. आणि याची मला आहे ना काही हे पण नव्हती, काय म्हणले, असं वाटलं पण नाही की कधी या गोष्टी भेटू शकतात. इतकं सरप्रायझिंग होतं. आणि ज्या ज्या गोष्टी दिल्या आहे ना, की मी असं डिसाईड पण केलं ना त्या गोष्टी विकत घ्यायच्या, तरी माझं असं मनातून काय पैसे खर्चच करू शकत नाही या गोष्टींवरती मी. हे बघा, लिटरली सर्व गोष्टी दिल्या त्यांनी. पूर्ण कुकिंगचं मटेरियल दिलं आहे. अँड आज एक ऑलरेडी एक फ्रीज होतं माझ्या हॉलमध्ये, अँड किचनमध्ये पण एक 2 होते. सो त्यांनी आज गॅस वगैरे, मी रूमवरती आपलं ऑफिसला गेलो ना, वापस येईपर्यंत सर्व सेटअप करून दिलं होता. अँड मला काही माहीतच नाही, इथं ऑलरेडी एक सरप्राईज भेटलं मला. आणि तेव्हा मी त्यांना विचारलं ना की असं असं का केलं. ते बोलले ठीक आहे ना, तुला ते आवडतं म्हणून आम्ही केलं. आता विचार करा तुम्ही, हे जर मी इंडियन कंपनीला बोललो असतो किंवा मग कोणत्या पण एक्झॉजेड कंपनीला बोललो असतो की यार मला कुकिंग आवडते असं तसं, तर त्यांनी असं केलं असतं का. हे तर रिझन आहे ना, की माझ्यासारखे लोक हे जापनीज लोकांसाठी वेडे झाले पूर्ण. तिथं जाऊन त्यांना काम करायचं आहे, तिथं राहायचं आहे, तिथं ती लाईफ जगायची आहे. समजे. सो हेच सांगायचं होतं. नवीन एक्सपिरियन्स होता, खूप चांगला होता. असं वाटलं की तुम्हाला सांगू. ठीक आहे, सांगितला. बाय बाय. ट्राय करायला अजून खूप सारे व्हिडिओ येतील. पण आय डोंट थिंक की यावेळेस जास्त येतील, पण थोडेच येतील. एक वीकमध्ये एखादा किंवा महिन्यातून 1-2. आता प्रॉपर लाईफ जगेल, व्हिडिओ थोडे कमी बनवेल. बाय बाय.